चालू झालं. नमस्कार मित्रांनो, पण आपण कालपर्यंत ठीक आहे. कॉस्ट शीट बघितलेले आहोत आणि त्याच्या संदर्भात आपले 15 ते 20 उदाहरण झालेले आहेत. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आज आपण टेंडर शिकूया. तर टेंडर संबंधी प्रश्न मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहोत, तर ते तुम्ही वाचून घ्या. तरी मी पुन्हा एकदा वाचून सांगतो आहे. टेंडर बघा, टेंडरमध्ये आपल्याला नेमकं काय सोल्युशन करावं लागतो आहे, तर त्याची कॉस्ट शीट तयार करायला लागतो आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच टेंडर आपल्याला टेंडर तयार करावा लागतो आहे. तर उदाहरण बघा, दी मेटल प्रोडक्ट, एक मेटलची प्रोडक्ट कंपनी आहे. मॅन्युफॅक्चरिंग अँड सोल्ड 1000 सेलिंग फॅन. तर मॅन्युफॅक्चरिंग अँड सोल्ड 1000 सेलिंग फॅन during the year ended 31st December 2008. The summarized accounts of the company and given below. तर आपल्याला जी कॉस्ट शीट तयार करायची आहे, तर ती 1000 फॅन्स या प्रोडक्टवर आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे. नंतर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यात बघा, मटेरियल युज्ड पेजेसच्या 2 बाजू आहेत. पर्टिक्युलर्स रुपीज. तर पर्टिक्युलर्समध्ये बघा, मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट वेजेस दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दिलेला आहे आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. तर उजव्या साईडच्या ब्रॅकेटमध्ये सेल्स दिलेला आहे. नंतर पुन्हा दिलेला आहे सॅलरीज कुठे जातो हे तुम्हाला माहिती आहे. कॉस्ट शीटमध्ये सॅलरीज ऑफिस ऑन कॉस्टमध्ये जातो आहे सॅलरीज. नंतर रेट्स अँड इन्शुरन्स, हे सुद्धा कुठे जातो आहे, रेंट, रेट्स, इन्शुरन्स. फॅक्टरी ऑन कॉस्टमध्ये जातो आहे. जनरल एक्सपेन्सेस ऑफिसमध्ये जातो आहे. सेलिंग एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये जातो आहे. नंतर उजव्या बाजूच्या ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे बाय ग्रॉस प्रॉफिट. नंतर बघा, काही एडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. फॉर द इयर एंडिंग 31st डिसेंबर 2009. आणि पहिल्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं होतं, 31st डिसेंबर 2008. म्हणजे हे झालं तुमचं ओपनिंग. आणि कॉस्ट शीट ही तुम्हाला 1000 फॅन्सची तयार करायची आहे, जी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. आणि क्लोजिंग तुम्हाला दिलेला आहे 31st डिसेंबर 2009. फॉर द इयर एंडिंग 31st डिसेंबर 2009 इट्स इज प्रपोज्ड दॅट, फर्स्ट पॉईंट आहे, आउटपुट अँड सेल्स विल बी 1200 फॅन्स. म्हणजेच 1200 वर तुम्हाला टेंडर बनवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग बनवायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट, प्राइस ऑफ मटेरियल विल राईज बाय 20%. राईज म्हणजे इन्क्रीज होणार आहे, ते म्हणजे प्राइस ऑफ मटेरियल विल इन्क्रीज बाय 20% ऑन दी प्रिव्हियस लेवल. मागचा जो काही तुमचा मटेरियल असेल त्याच्यावर 20% इन्क्रीज करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट, वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस पर युनिट विल राईज्ड बाय, राईज्ड म्हणजे इन्क्रीज होणार आहे. वेजेस तुमचं पर युनिट्समध्ये इन्क्रीज होणार आहे 5%. नंतर फोर्थ पॉईंट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विल राईज म्हणजेच इन्क्रीज इन प्रपोर्शन टू दी कंबाईन्ड कॉस्ट ऑफ मटेरियल अँड वेजेस. नेक्स्ट पॉईंट, सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट विल रिमेन अनचेंज्ड. तुम्हाला सेलिंग एक्सपेन्सेस चेंज तर करायचं नाही आहे. नेक्स्ट पॉईंट, अदर एक्सपेन्सेस विल रिमेन unaffected by the rise in output. And last paragraph is, prepare a statement of cost showing the price at which the fans should be marketed so as to earn a profit of 10% on the selling price. तुम्हाला शेवटी प्रॉफिट काढायचा 10% सेलिंग प्राइसवर. तर बघा, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पहिल्यांदा आखणी करून द्या तुम्ही. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, statement of cost and profit for 1000 fans. तुम्हाला कॉस्ट शीट 1000 फॅन्सवर तयार करायची आहे. आणि एस्टिमेट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणजे टेंडर 1200 फॅनवर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट्स तयार करायचे आहे. For the year ended for the year ended
for the year ended 31st December 2008. Production कितीचा राहणार आहे आता 1000 फॅन्स 1000 फॅन्स त्याची तुम्ही आखणी करून घ्या. particulars and total cost, and last column is per unit rupees. बघा आपण याच्या आधी कॉस्ट शीट शिकलेले आहोत आणि कॉस्ट शीट मध्ये आपलं पहिलं पॉइंट काय येतो आहे तर कन्झ्युम्ड मटेरियल. आपल्याला सेम त्याच प्रकारची आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे. पहिलं पॉइंट राहील कन्झ्युम्ड मटेरियल. कन्झ्युम्ड मटेरियल याला अंडरलाईन करायचं. कन्झ्युम्ड मटेरियलला आपल्याला उदाहरणात काय काय दिलं बघा. मटेरियल युज्ड आहे 80,000 लिया. मटेरियल युज्ड किती दिलेलं आहे 80,000. तर त्याचा पहिल्याच कॉलम मध्ये 80,000. त्याचा पर युनिट्स किती निघेल 80,000च्या. बघा याच्या आधी पण मी तुम्हाला शिकवला जर पर युनिट्स रेट्स काढायचे असेल तर प्रोडक्शन युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रोडक्शन युनिट्स असेल तर आपल्याला पर युनिट रेट कसं निघेल. तुम्हाला जी अमाऊंट दिलेली आहे मटेरियल युज्डची तर ती 80,000 भागिला 1,000 फॅन्स म्हणजे किती निघेल 80 रुपये. तर पर युनिट्स मध्ये लिहा 80 रुपये. नेक्स्ट पॉइंट काय येणार आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर किती दिलेला आहे 1,20,000. 1,20,000. 1,20,000 चा पर युनिट्स किती येणार आहे 1,20,000 भागिला 1,000 म्हणजे किती राहणार आहे 120 रुपये पर युनिट. 120 रुपये पर युनिट. नंतर याची टोटल करा. आता याच्या संबंधी आपल्याला दुसरं पॉइंट काही दिलेला आहे का मटेरियल संबंधी बघा. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस तो येणार नाही आपला. ग्रॉस प्रॉफिट तर तो येणारच नाही. नंतर सॅलरीज दिलेला आहे तर सॅलरीज रेंट रेट्स अँड इन्शुरन्स फॅक्टरीमध्ये जाणार आहे. नंतर जनरल एक्सपेन्सेस ऑफिसमध्ये जाईल. सेलिंग एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये जाईल. म्हणजे आपलं याच्यात सुरुवातीच्या मटेरियलचं संपलेलं आहे. तर तुम्हाला मटेरियल यूज दिलेलं आहे 80,000. त्याची पर युनिट्स आहे 80 रुपये म्हणजे 80,000 भागिला 1,000 फॅन्स त्याचं कॅल्क्युलेशन कराल तर 80 रुपये पर युनिट्स निघेल. नंतर डायरेक्ट लेबर जे तुम्हाला 1,20,000 दिलेलं आहे 1,20,000 भागिला 1,000 फॅन्स तर त्याचा रेट किती निघेल 120 रुपये पर युनिट. तर याची टोटल करा 80,000 अधिक 1,20,000 2 लाख आणि 120 आणि 80 200 रुपये. हा राहणार तुमचा प्राइम कॉस्ट. नेक्स्ट पॉइंट इज प्राइम कॉस्ट. नंतर फॅक्टरी ऑन कॉस्ट. नंतर लिहा नेक्स्ट पॉइंट प्लस करायचं असं प्लसचे चिन्ह देऊन फॅक्टरी ऑन कॉस्ट. बघा फॅक्टरी ऑन कॉस्ट मध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला. फॅक्टरी संबंधी काय दिलेलं आहे का बघा. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स उदाहरणामध्ये बघा रेंट रेट्स अँड इन्शुरन्स तुम्हाला 10,000 दिलेला आहे. तर लिहा रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट रेट्स अँड इन्शुरन्स किती दिलेला रेंट रेट्स अँड इन्शुरन्स 10,000. लिहा 10,000. त्याचा पर युनिट्स किती निघेल 10,000 भागिला 1,000 कराल तर 10,000 भागिला 1,000
सॉरी 10,000 दिलेला आहे ना रेंट रेट्स. फॅक्टरी ओव्हरहेड काय दिलेलं आहे याच्यात, जनरल एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे जाईल फॅक्टरीमध्ये आणि ऑफिसमध्ये जाईल रेंट रेट्स. बघा मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आणि कॉस्ट मध्ये कोणतं पॉईंट येईल बघा. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 50,000, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट लिहा मॅन्युफॅक्चरिंग किती दिलेलं आहे 50,000. 50,000चा पर युनिट किती निघेल 50,000 भागीला 1,000 किती निघेल 50 रुपये. नंतर याची टोटल करा 2,50,000 2,50,000 आणि 250 हे राहणार तुमचं फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट नंतर कोणता पॉईंट येतो आहे तुम्हाला माहिती आहे. फॅक्टरी कॉस्ट नंतर ऑफिस ऑन कॉस्ट. नेक्स्ट पॉईंट इज प्लस ऑफिस ऑन कॉस्ट. बघा आता ऑफिस ऑन कॉस्ट मध्ये काय काय येतील. ऑफिस ओव्हरहेड म्हणजे सॅलरी ही ऑफिस मधून केली जाते आहे कर्मचाऱ्यांना, लेबरला, म्हणून सॅलरीज किती दिले सॅलरीज 60,000. सॅलरीज आहे 60,000 म्हणून लिहा 60,000. 60,000चा पर युनिट किती निघेल 60,000 भागीला 1,000 तर 60 रुपये. नंतर रेंट रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट अँड रेट्स किती दिलेला आहे 10,000. 10,000 भागीला 1,000 कराल तर किती निघेल 10 रुपये पर युनिट. हे तुम्ही लिहून घ्यायचे आहे. मी वरचे मिटवतो आहे आणि इथून कंटिन्यू करतो आहे. रेंट रेट्स रेंट रेट्स 10,000 त्याचा पर युनिट्स रेट निघेल 10,000 भागीला 1,000 केले तर 10 रुपये पर युनिट. रेट्स नंतर कोणतं पाहिजे जनरल एक्सपेन्सेस किती आहे बघा 20,000 भागीला 10,000 करा तर त्याचा रेट किती निघेल 20,000 भागीला 1,000 करा तर 20 रुपये पर युनिट. नंतर काय पाणी दिलेलं आहे आपल्याला बघा. रेंट रेट्स इन्शुरन्स झालेला आहे, जनरल एक्सपेन्सेस झालेला आहे, सॅलरीज झालेला आहे. म्हणजेच ऑफिस संबंधी खर्च आपले सर्व झालेले आहेत. याची टोटल करा 2,50,000 अधिक 60,000 3,10,000 3,10,000 आणि 10,000 3,20,000 3,20,000 आणि 20,000 3,30,000 50 2,50,000 आणि 60,000 3,10,000 3,10,000 आणि हे 10,000 3,20,000 3,20,000 आणि हे 20,000 3,40,000 3,40,000 आणि त्याचा पर युनिट किती आहे 250 आणि 60 310 310 आणि 10 320 320 आणि 20 340 रुपये. तर हा काय राहणार तुमचा
ऑफिस ऑन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ऑफिस ऑन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट पॉइंट इज प्लस. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट नंतरचा पॉइंट्स आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. लिहा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. बघा सेलिंग संबंधी काही खर्च दिलेले आहेत का? एकच पॉइंट दिलेला आहे, तो म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस किती दिलेलं आहे? 30,000. तर लिहा 30,000. त्याचा पर युनिट्स आपल्याला काढायचा आहे. 30,000 भागीला 1,000. 30,000 भागीला 1,000 याचा रेट निघेल तुमचा 30 रुपये. याची टोटल करा. याची टोटल किती आहे? 3,40,000 आणि 30,000 3,70,000. 3,70,000 आणि 340 आणि 30 370 रुपये. हा राहणार तुमचा टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट. आता तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. उदाहरणार्थ सेल्स दिलेला आहे का? नाही. पण तुम्हाला फॅन दिलेले आहेत 1,000 फॅन. नेक्स्ट अदर एक्सपेन्सेस रिमेन अनफॉर्टेबल. प्रॉफिट ऑफ 10%. प्रॉफिट 10%. ना 1,000 4 लाख. टोटल 4 लाख. बघा टोटल कॉस्ट दिलेली आहे 3,70,000. याच्यानंतर आपला पॉइंट येतो आहे प्रॉफिट ऑब्लिक लॉस. जर सेल्स तुमचं जास्त असेल टोटल कॉस्ट पेक्षा तर प्रॉफिट निघेल, आणि जर सेल्स कमी असेल टोटल कॉस्ट पेक्षा तर तो लॉस निघेल. टोटल कॉस्ट नंतर आपला पॉइंट आहे प्रॉफिट किंवा लॉस. जो निघेल तो आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण केव्हा कॅल्क्युलेशन होईल? जेव्हा आपल्याकडे सेल्स अवेलेबल राहील तेव्हा. आणि तुम्हाला सेल्स अवेलेबल दिलेला आहे 4 लाख. उदाहरणामध्ये बघा 4 लाख तुम्हाला सेल्स दिलेला आहे उजव्या साईडच्या कॉलम मध्ये. म्हणून शेवटी लिहा आधी सेल्स किती दिलेला आहे? उदाहरणामध्ये बघा 4 लाख. 4 लाख भागीला 1,000 कराल तर त्याचा पर युनिट रेट निघेल 4 लाख भागीला 1,000. 3 शून्य मिटवून द्यायचे तर तो निघेल तुमचा 400 रुपये. 400 रुपये. आणि याच्यामधून मायनस करा. 4 लाख मधून मायनस करा 3,70,000 तर किती उरतील? 30,000. आणि 400 मधून 370 मायनस करा तर किती उरतील? 30 रुपये. हा झाला तुमचं प्रॉफिट. म्हणून प्रॉफिटला राईट करायचं. लॉस निघत असेल तर लॉसला राईट करायचं. पण इथे आपलं प्रॉफिट निघालेला आहे म्हणून प्रॉफिटला राईट करायचं. समजलं इथपर्यंत? जर याच्यात तुम्हाला काही पॉइंट्स समजलं नसतील तर तुम्ही मला पुढच्या तासिकेला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या पॉइंट्स बद्दल तुम्ही विचारू शकता मला. आता याच्यानंतर आपण बघू मॅन्युफॅक्चरिंग स्टेटमेंट म्हणजेच टेंडर. त्याचा आपण दुसरा व्हिडिओ बनवू मॅन्युफॅक्चरिंग स्टेटमेंटचा.